सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर जिल्ह्याचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे. जे मागे खासदार होते त्यांनी काही कार्य केलं नाही म्हणून त्यांच्याच लोकांनी, त्यांच्या युतीमधल्या लोकांनी त्यांना विरोध केलेला. त्यामुळे स्पष्ट होत होते का त्यांच्या खासदारांनी काही काम केलेलं नाही. याआधी बहुजन विकास आघाडीचे जे बळीराम जाधव होते त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला, का तेवढा निधी अजूनपर्यंत कोणी आणला नव्हता. त्याच्यामुळे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्याच्यामुळे गेल्यावेळी नव्हते त्यापेक्षा यावेळी जास्ती केंद्रीय मंत्र्यांपासून मोठे मोठे नेते आज पालघरमध्ये येत आहेत, वसई विरारमध्ये येत आहेत. आणि 3 आमदार आहेत, महापालिका आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे आता भीती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे विरोधक आहेत, शिवसेनेपासून, उबाटापासून ते BJPपासून सगळे एकत्र झालेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीचा कसा पाडाव करायचा, पराभव कसा करायचा यासाठी आता एकत्रित त्यांचे प्रयत्न चालू आहेत.